देवाचे आभार मानतो. जन्माची सुवार्ता गरीब मेंढपाळांना दिली. प्रभूने आमची भेट घेतली, आम्हाला आरोग्य दिलं. कपडे नाही झाले, घरात हे नाही झालं, किराणा नाही भरला, निराश नाही व्हायचं. त्याच्यामुळे नाताळ नाही थांबवायचं, आनंदी होईल. आमच्यासाठी ख्रिस्त जन्म, त्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. मोज मजामध्ये ख्रिसमस नाही, ख्रिसमस आहे शांतीमध्ये. या दिवसात कुणी कुणाशी भांडणं करायचं नाही, शांतीत राहायचं. सैतान आपल्याला चिरडीस आले, पण ओळखून घ्यायचं, आपण शांतीत राहायचं. देवाचे आभार मानून आपण स्तुती स्तवनामध्ये जाऊया, देवाला धन्यवाद देऊया. पहा, 2000 वर्षापूर्वी गायच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. आज तो आमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेऊ इच्छितो. आपण सर्वजण उभे राहू आणि देवाची स्तुती करू. जय येशू. एकदा जोरदार टाळी एक आपण देऊया प्रभू येशू ख्रिस्तासाठी, जो आपल्यासाठी मानव होऊन या पृथ्वीवरती आला. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस दूतांनी उंच स्वरात त्याची स्तुती केली. त्याचप्रमाणे आपणही स्तुती करूया व त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. उपास्य संगीत गीत क्रमांक 70. पहा हो दूत कसे गाती. Gauravashanti
गीत आहे, प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी अवतरला. नवीन गीत आहे, आपण माझ्या माग म्हणावं. प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी अवतरला, त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला. जन्मला जन्मला जन्मला, जन्मला जन्मला जन्मला. प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी अवतरला, त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला. जन्मला जन्मला जन्मला, जन्मला जन्मला जन्मला. धनी असू तो स्वर्गाचा, मला मिळेल कोठे जगाचा. धनी असू तो स्वर्गाचा, मला मिळेल कोठे जगाचा. योसेफ पिता मारिया माता, लाभल देवपुत्राला. योसेफ पिता मारिया माता, लाभल देवपुत्राला. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला. जन्मला जन्मला जन्मला, जन्मला जन्मला जन्मला. आज जन्मले बाळ गवानी, यहुदिया मधुनी, आज जन्मले बाळ गवानी. जाऊनी सांगा वार्ता जगाला, गाऊनी मधुर गीताला. जाऊनी सांगा वार्ता जगाला, गाऊनी मधुर गीताला. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला. जन्मला जन्मला जन्मला, जन्मला जन्मला जन्मला. प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी अवतरला. प्रभू ख्रिस्त जगी जन्मला, बेथलेहेमी अवतरला. त्यागुनी स्वर्गाला गवानी तो आला. जन्मला जन्मला जन्मला, जन्मला जन्मला जन्मला, जन्मला जन्मला जन्मला. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी 2000 वर्षापूर्वी या जगात आला. आपण त्याचे आभार मानून त्याची स्तुती करूया. Oh come all ye faithful, joyful and triumphant. Oh come ye, oh come ye to Bethlehem. Come
देवाचे आभार मानूया. या नाताळाच्या दिवसात त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही एकत्रित आलो. देवाची आम्ही स्तुती करूया, त्याला आम्ही धन्यवाद देऊया. आमची परमेश्वर ह्या जगात काळजी करतो, काळजी घेतो. प्रभू म्हणाला, आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरीत नाही, कापणी करत नाही, तरी स्वर्गीय पिता त्यांना खाव्यास देतो. तुम्ही पाखरांपेक्षा श्रेष्ठ आहात. हे परमेश्वर, आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आमचे प्रियजन उभे आहेत. प्रभू, त्या सर्वांना आज आशीर्वाद दे. आज या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. तुझा पुत्र येशू म्हणाला, मत्तई याचा 6वा अध्याय आणि वचन 33 मध्ये, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रभू, हा नाताळ साजरा करत असताना आज प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. प्रभू, प्रत्येकाला तुझ्या वचनाचं कुंपण दे आणि चांगलं आरोग्य दे, शांती दे. प्रभू, जे दुःखात आहे त्यांचं सांत्वन कर. आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकते त्या. आमेन. आपण बसूया. देवाचे आभार मानूया आपण. सुंदर वेळेबद्दल आम्ही त्याचे आभार मानू. परमेश्वर आमची काळजी घेतो. प्रियांनो, आशीर्वादाच्या गोष्टी तो आमच्या जीवनात करतो. हे दिवस आनंदाचे आहे म्हणून आपण आनंदी राहू. ख्रिस्त राजा, ख्रिस्त आमचा देव, पवित्र प्रभू, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करीत आहोत. आनंदित व्हा, दुःखी नाही राहायचं, आनंदित राहायचं. प्रियांनो, हे दिवस परमेश्वरानं आम्हाला लाभू दिले. केवढी कृपा देवानं आमच्या जीवनात केली. देवानं त्याचा पुत्र आम्हाला दिला. त्याचा एकुलता एक पुत्र आम्हाला त्याने दिला. आमच्यासाठी त्याने माणसाचं रूप घेतलं. प्रियांनो, देवानं मानव व्हावं किती अद्भुत आहे. देव आमच्यासाठी मानव झाला.
ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीवर विचार करतो, आमच्या अंतःकरणाला उकळी येते. प्रियांनो, देव मानव झाला आमच्यासाठी देव मानव झाला, मनुष्याचं रूप धारण केलं आणि तो मानवामध्ये आला. आमचं तारण व्हावं म्हणून तो आला. आनंदित राहा. ह्या नाताळाच्या दिवसात स्वतःला आनंदी ठेव. मागचं नका आठवू, मागचं आठवू नका. आज पहा, देवानं आज हा दिवस दिला. देवानं आजचा हा दिवस दिला. सर्व काही तुम्हाला दिला आहे. डोळे उघडून पहा, डोळे बंद करून पाहू नका. डोळे उघडे करा आणि पहा, सर्व काही देवानं तुम्हाला दिला आहे. तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. तुमच्यावर कृपेची वृष्टी केली आहे. त्याचा पुत्र त्याने आम्हाला देऊन टाकला. सर्व काही आम्हाला प्राप्त झालं. आमेन. प्रियांनो, सर्व काही आम्हाला प्राप्त झालं आहे. सर्व काही आमच्या जवळ देवानं दिला आहे. देवाचे आभार मानो. दुःखी नाही व्हायचं, दुःखी नाही राहायचं. ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करीत आहोत. देव आमच्यासाठी मानव झाला, पृथ्वीवर आला. मानव झाला, मानवामध्ये राहिला. प्रियांनो, किती अद्भुत गोष्ट आहे. आणि नेहम्या याचा 9वा अध्याय आणि वचन 6 मध्ये नेहम्या संदेशला लिहितो, तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अतिउच्च आकाश व त्यातील नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर बसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही, ह्यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करते. प्रियांनो, एवढं आशीर्वादाचं वचन आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला. देवाचा पुत्र देव प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने मनुष्याचं रूप धारण आणि पृथ्वीवर आला. आज ह्या दिवसामध्ये आम्ही त्याची स्तुती करत असताना मनापासून आपण आनंदित होऊ. मनापासून त्याला धन्यवाद देऊया. आणि ह्या दिवसात आपण स्वतःला शांतीत राखू. ते गरीब मेंढपाळ रात्रीच्या समयी रानात बसले. त्यांना सांगण्यात आलं, देवदूताने त्यांना सांगितलं, तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्म. प्रियांनो, आधी त्यांना भीती वाटली. गरीब मेंढपाळ, त्यांच्याकडे असे कुणी मोठे लोक कधी आले नाही भेटायला. त्यांनी देवदूताला पाहिलं. देवदूताने सांगितलेली सुवार्ता त्यांनी ऐकली. त्यांचं मन आनंदाने भरलं. ते आनंदित झाले. येशूचं नाव, त्याचा जन्म त्याने ऐकला. त्यांना उत्साह, सर्व त्यांचा थकवा निघून गेला. उत्साह, धैर्यात, चपळता आली. ते निघाले. कुठं निघाले? बेथलेमात निघाले. दाविदाच्या गावात निघाले. ख्रिस्ताला पाहण्यासाठी दाविदाच्या गावात निघाले. पायी निघाले, उत्साहाने निघाले, धावत निघाले. प्रियांनो, कसं मेंढपाळांना एक प्रेम निर्माण झालं. देवाच्या पुत्राच्या जन्माची सुवार्ता त्यांना सांगितली. त्यांच्यामध्ये एक आतुरता, एक प्रेम, एक उत्साह निर्माण झाला. ख्रिस्ताच्या भेटीचा, ख्रिस्ताच्या दर्शनाचा. प्रियांनो, ते निघाले.
तेव्हाच्या तेव्हाच निघाले. प्रियांनो, ख्रिस्तासाठी असं आपण तयार असा. तेव्हाच्या तेव्हा ते निघाले. त्यांनी बेथलेम गाठलं. पण जोपर्यंत तिथं ते पोहोचत नाही, त्यांना एक आतुरता निर्माण झाली की केव्हा आम्ही जाऊन ख्रिस्ताला बघतो. प्रियांनो, हा नाता जसं त्या मेंढपाळांना ख्रिस्ताबद्दलचं प्रेम, ख्रिस्ताबद्दलची ओढ निर्माण झाली, ते निघाले प्रियांनो. हा नाता, हा ख्रिसमस, ख्रिस्ताचा वाढदिवस आम्ही साजरा करत असताना काय बरं आम्ही ख्रिस्ताचा देणार ह्या वाढदिवसात? प्रियांनो, सर्व काही त्याने तुम्हाला दिलं आहे. केवढं प्रेम त्याने आमच्यावर केलं. देव मानव झाला. विचार करा, देव मानव झाला. केवढं प्रेम आमच्यावर आहे. केवढं प्रेम आमच्यावर आहे. देव मानव झाला. विचार करा प्रियांनो, देव आमच्यासाठी मनुष्याचं रूप त्याने धारण केलं. देव मनुष्य झाला. स्वर्गातलं सुख त्याने नाकारलं. मनुष्य झाला. प्रियांनो, एवढे आशीर्वाद मनुष्याला देवाने दिले, तरीही आमचे डोळे उघडत का नाही? पापाच्या बंधनामध्ये आम्ही स्वतःला का बांधून ठेवला आहे? ख्रिस्तानं आमच्यासाठी गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, तरी आम्ही पापाच्या बंधनातून, पापाच्या दास्यातून मोकळे का होत नाही? प्रियांनो, ती ओढ, त्याचे पाय, मेंढपाळाचे पाय बेथलेमाकडे निघाले. उत्साह निर्माण झाला. प्रियांनो, एक पुस्तक मी वाचलं, त्याच्यामध्ये एका लेखकानं लिहिलं की ते कळप त्यांनी तिथंच सोडले, रानामध्ये सोडले. डॉक्टर डेव्हिड झिरमैया, जे USA मध्ये प्रभूची सेवा करतात, एक प्रभूचे सेवक आहेत, त्यांनी आपल्या पुस्तकात हे नमूद केले की त्यांनी त्या रात्री ते कळप तिथंच सोडले. सगळे निघाले. केवढं हे प्रेम हो. विचार करा ना, केवढं हे प्रेम. अरे, ज्याने सुवार्ता सांगितली आम्हाला ख्रिस्ताच्या जन्माची, त्याला आमची काळजी आहे. तो आमचे कळप राखणार. मेंढरं त्यांनी तिथंच सोडले रानामध्ये आणि ते निघाले बेथलेमाला. कसं हे आपलं अंतःकरण भरून येतं. त्या मेंढपाळांचं प्रेम पहा ख्रिस्तावर. ख्रिस्ताला भेटण्यासाठी ते निघाले, धावू लागले, गाऊ लागले. प्रियांनो, केवढं हे प्रेम. कळप तिथंच सोडले. देव पाहिल, परमेश्वर पाहिल. देवाचा पुत्र बेथलेमात जन्मला, गायीच्या गोठ्यामध्ये जन्मला. त्याला भेटण्यासाठी हे निघाले, आतुरतेने निघाले. एका ठिकाणात ते थांबले. लोकांनी आवाज दिला, चला जा इथून. कारण मेंढपाळांना लोकांमध्ये, समाजामध्ये येऊ देत नव्हते. त्यांना तिथून हाकलून द्यायचे प्रियांनो. आणि एका ठिकाणात ते थांबले. लोकांनी त्यांना अपमानित केलं. ते निघाले, पुन्हा निघाले. इतकं सुंदर वर्णन डॉक्टर डेव्हिड झिरमैया यांनी आपल्या पुस्तकात केलं. प्रियांनो, ते निघाले. ख्रिस्ताला पाहिलं. त्यांचं मन भरून गेलं. त्यांचे डोळे भरून आले. ख्रिस्ताला ते भेटले.
ख्रिस्ताला तारणाऱ्याला पाहिलं, देवाच्या पुत्राला पाहिलं. प्रियांनो, एवढे आशीर्वाद, एवढी कृपा, देवाचे त्यांनी आभार मानले. प्रियांनो, देवाच्या पुत्राला ते भेटले, त्यांचं मन भरून गेलं त्यांचं मन. प्रियांनो, ख्रिस्ताला ते भेटले. आज ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. प्रियांनो, आमच्या सर्वांसाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आमचं अंतःकरण भरून गेलं पाहिजे नाताळाला. मौज मज्जा पार्टी म्हणजे नाताळ. नाताळ आहे शांती, आनंदाचा. प्रियांनो, ह्या नाताळात आम्ही ख्रिस्ताला काय देणार? ह्या नाताळात आम्ही आमचं अंतःकरण ख्रिस्ताला, आम्ही स्वतःला ख्रिस्ताला देऊन टाकू. ज्या ख्रिस्तानं आमच्यासाठी माणसाचं रूप धारण केलं, मनुष्याचं, आणि नंतर त्याने आमच्यासाठी वधस्तंभ साहिला. असं फिलिप्पीकरांच्या पत्रामध्ये, फिलिप्पीकरास पत्र, प्रेषित पावलाचं फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2 फिलिप्पीकरास पत्र अध्याय 2 वचन 5. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्याही ठाई असो. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, ती तुमच्याही ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीने असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रियांनो, किती सुंदर वचन आहे. त्याने स्वतःला रिक्त केलं, देवाच्या पुत्राने स्वतःला रिक्त केलं. प्रियांनो, देवाच्या पुत्रानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. देवाचा पुत्र आमच्यासाठी दास झाला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देव मनुष्य झाला. वधस्तंभावर त्याने आमच्यासाठी प्राण दिला. आणि इथं प्रेषित पाऊल लिहितो, प्रियांनो, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रियांनो, देवाचा पुत्र आमच्यासाठी मनुष्य झाला, त्याने स्वतःला रिक्त केले. प्रियांनो, किती सुंदर शब्द आहे. आमचं अंतःकरण भरून येते. देवाच्या पुत्राची ती सहनशीलता पाहून, देवाचं मनुष्यावर असलेलं प्रेम किती अद्भुत आहे. प्रियांनो, का काळजी करता आपल्या जीवनाची? प्रभूने आपल्याला एवढी शांती दिली आहे, एवढा आनंद दिला आहे. त्याच्यामध्ये आपण आनंदी होऊया, आनंदित राहूया. ह्या वचनात प्रेषित पाऊल लिहितो की मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने 7वं वचन, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि 8वं वचन, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रेषित पाऊल याच्या फिलिप्पीकरांच्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये वचन 5 ते काही वचनामध्ये आता 8वं वचन आपण वाचलं की मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. स्वतःला लीन केले.
ह्यामुळे स्वतःला त्याने लीन केलं. प्रियांनो, त्याच्या लीनतेमुळे आम्हाला थोरवी प्राप्त झाली, सन्मानित झालो, सन्मानित झालो आम्ही. जगामध्ये प्रभूने आम्हाला सन्मानित केलं आहे. प्रियांनो, त्याचा पुत्र आमच्यासाठी दीन आणि नम्र झाला. प्रियांनो, याचा विचार करा. देवाचा पुत्र जगामध्ये आला, त्याने स्वतःला रिक्त केलं आणि ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्व नावापेक्षा, प्रेषित पाऊल लिहितो इथं, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्त हे त्याला दिले. आमेन, आमेन. प्रियांनो, सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव हे त्याला दिलं. येशू, येशू, प्रभू येशू ख्रिस्त, जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हे नाव देवपित्याने त्याला दिले. ह्यात हेतू हा की 10व्या वचनामध्ये, ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. काय वचन आहेत प्रियांनो. प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रियांनो, प्रत्येक जिभेने कबूल करावं की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे प्रत्येक जिभेने कबूल करावं. प्रियांनो, हे मेंढपाळ गाईच्या गोठ्यामध्ये गेले, ख्रिस्ताला भेटले, त्यांचं मन भरून लहान लेकरांना आईची आठवण येते. आई कुठेतरी गेलेली असते, डाबावरून येते आणि आपल्या मुलाला ती आवळून धरते. मुलांनो, तसं ह्या मेंढपाळांना भरून, तसं ह्या मेंढपाळांना ख्रिस्त भेटला, ख्रिस्ताचं दर्शन घेतलं, भरून आलं. प्रिया, एवढं मन त्यांचं आनंदाने भरलं. प्रियांनो, आमचं जीवन बदललं पाहिजे. ख्रिस्ताला ते भेटले, मन भरून गेले. ख्रिस्ताला ते भेटले, इतकं मन भरून गेले. गोठ्यातून त्यांचे पायच निघत नव्हते असं डॉक्टर डेव्हिड जिर्बया लिहितात. जावशीच वाटत नव्हतं, इतकी शांती त्यांना प्राप्त झाली. काय आशीर्वाद, काय तो आनंद. ख्रिस्ताला ते भेटले. प्रियांनो, त्यांचं मन भरून गेलं आणि ख्रिस्ताचं दर्शन घेऊन, ख्रिस्ताला भेटून ते निघाले परत. तारणारा त्यांना भेटला. आज तुम्ही आपलं अंतःकरण ख्रिस्ताला द्या. प्रिया, तो ख्रिस्त
ज्याने गायच्या गोठ्यामध्ये आमच्यासाठी जन्म घेतला. प्रियांनो, ते मेघपाळ आनंदाने भरून गेले. त्यांचं मन भरून गेलं आणि मग परत निघाले. ख्रिस्ताची शांती घेऊन, ख्रिस्ताचं प्रेम घेऊन निघाले. प्रियांनो, निघाले आपल्या जागेवर. तो आनंद त्यांच्या जीवनातून गेलाच. त्यांनी इतरांना सांगितलं, गायीच्या गोठ्यामध्ये ख्रिस्त जन्मला. आम्ही त्यांना भेटलो, आनंदित झाले, आनंदित झाले. ख्रिस्तानं तुमच्यावर एवढी मोठी कृपा केली. बहिणींनो आणि भावांनो, ह्या नाताळाला तुम्ही देखील आनंदित व्हा. तुम्ही देखील आनंदित व्हा. त्याच्या कृपेमध्ये स्वतःला ठेवा. देवानं तुमच्यावर खूप मोठी कृपा केली. देवाने तुमच्या जीवनात आनंद दिला. तुमचं अंतःकरण त्याने आनंदानं भरून टाकलं आहे. तुम्ही देखील आनंदित व्हा. प्रियांनो, ते घरी आले. रानात आले, जिथं त्यांचे कळप चारत होते ते तिथं आले. पाहतात, कळप शांतपणे आहेत, बसलेले आहेत. आमेन. डॉक्टर डेव्हिड चिर्मे यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं, काय सुंदर. येऊन पाहतात, त्यांचे कळप तिथंच आहे. प्रियांनो, दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हे पडणार नाही. तो आमचा सांभाळ करतो. तो आमचा सांभाळ करतो. मेंढपाळांच्या मेंढरांना प्रभूनं तिथं सांभाळलं. आज तुमचे लेकर आहेत, तुमचे बहीण भाऊ आहेत, देशात आहेत, विदेशात आहेत. तुम्ही काळजी करता. म्हातारे झालेल्या तुमच्या आई पप्पांची तुम्ही काळजी करता. प्रभू तुम्हाला सांभाळेल. तुमच्या लेकरांना, तुमच्या परिवाराला, सर्वांना सांभाळेल. प्रियांनो, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला ठेवा. हा नाताळ साजरा करत असताना प्रियांनो, आम्ही आनंदित होऊया. त्याची प्रार्थना करू. बेथलेहमामध्ये ख्रिस्त जन्मला. देवानं माणसाचं रूप घेतलं. देव आमच्यासाठी मनुष्य झाला. देव आमच्यासाठी मानव झाला. प्रियांनो, हे प्रेम इतरांना देऊया. मेंढपाळ ख्रिस्ताला भेटून, येशूला भेटून पुन्हा आपल्या कळपाकडे आले. तो आनंद, ती शांती त्यांच्या जीवनामध्ये येशूनं दिली. आज तुम्ही देखील ह्या नाताळामध्ये त्याच्यापासून शांती प्राप्त करून घ्या. आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आज ह्या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, स्वतःला ख्रिस्तापुढं लीन आणि नम्र करा. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास प्रभू. जो आनंद त्या मेंढपाळांना झाला, तोच आनंद आमच्या प्रत्येक भावा बहिणीला, प्रिय लेकरांना तू दे परमेश्वर. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू. आज संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला तुझा आशीर्वाद. हा नाताळ साजरा करत असताना प्रभू, प्रत्येकाला आनंदित कर. प्रत्येकाच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून तू
प्रत्येकाला आनंदित कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, ह्या प्रत्येक भावाच्या बहिणीच्या गरजा तुझ्या भांडारातून तू पुरव. हे परमेश्वर, तुझी शांती, तुझा आशीर्वाद आज प्रत्येकाला तू दे. प्रभू, तू किती चांगला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वर, हा नाताळ साजरा करत असताना प्रत्येकाची मने आनंदाने भरून टाक. प्रत्येकाच्या कुटुंबात आनंद तू दे. हे परमेश्वर, आज या पवित्र मंदिरामध्ये तुझी भक्ती करत असताना प्रभू, या सर्वांना वचनाच्या कुंपणात झालं. देव आमच्यासाठी मानव झाला, त्याने मनुष्याचं रूप धारण केलं. प्रभू, आज आम्हा प्रत्येकाला तुझ्या कृपेत राहा. प्रत्येकाच्या कुटुंबात आनंद, शांती आणि कृपा तू दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक बाप्पा. आमेन.